आमच्या माध्यमातून म्हणजे पूर परिस्थितीच्या वेळी जीवनावश्यक वस्तू किंवा काय मेडिसिन ह्या अशा माध्यमातून आम्ही मदत केल्या लोकांना. त्यासाठी आम्ही स्वतः बरोबर जाऊन बेड उपलब्ध करून दिले, ॲम्ब्युलन्सची सोय केली. आम्ही मागच्या वेळेला लास्टला आमची तिकीट थांबली तरी आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. काँग्रेस पक्षाचीच कामं केली. 10 वर्ष आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे आणि पुढच्या पक्षांच्या भरपूर ऑफर आता आहे वातावरण कसं, पण आम्ही नाही, आम्ही हे काँग्रेस पक्षाशीच एकनिष्ठ राहिलो आणि इथून पुढे पण राहणार. लोकांनी मला संधी दिली तर मी जे आपले विद्यार्थी वर्ग आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात किंवा जे त्यांच्यासाठी एक लायब्ररी स्वखर्चातून माझ्या जर मला संधी मिळाली तर मी स्वखर्चातून ती लायब्ररी उभा करेन. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या माझा प्रभाग माझं विजन या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यात आणि सध्या महानगरपालिका निवडणुकांचं धुमशान सुरू झालंय आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आज सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रात आलेलो असून आज आपण प्रभाग क्रमांक 15 मधील काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित असलेल्या स्मिता राजू यमगर यांच्यासोबत हितगुज साधणार आहोत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि त्यांनी केलेली आजपर्यंतची कामे असतील, त्यांचा प्रवास असेल आणि त्या प्रभागाला, त्या वॉर्डाला घेऊन त्यांच्या भविष्यातील असलेल्या विजन असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्मिता मॅडम, तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही अगदी मनमोकळेपणाने व्यक्त व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो. काय सांगाल, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरताय सांगली महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये, तर का तुम्हाला उतरावं असं वाटलं? कसं आहे, मी पण एक सामान्य लोकांच्यातलीच आहे आणि सामान्य लोकांच्या काय अडचणी असतात काय हे सगळं मी जवळून अनुभवलंय. गटरीचं रस्ता, पूर्ण प्रकाश रोडवर फ्रेश नाही, अशा भरपूर गोष्टी आहेत. मग मला जर संधी दिली तर मी पुढेपर्यंत पोहोचू शकेल. मी वॉर्डासाठी किंवा समाजासाठी मी प्रयत्न करील. असं पण आम्ही कसं लोक कल्याणासाठी आमच्या हातून होतंय तिथं आम्ही प्रयत्न केलेत. काय काय केले तुम्ही? आम्ही समाजासाठी, आमचे कसे मिस्टर व्यापारी वर्गात असल्यामुळं कोरोनाच्या काळात मास्क लोकांना आमच्यातर्फे आम्ही दिले आहेत किंवा असं औषध गोळ्या वॅक्सिनचं केलेत. आमच्या हातून होतं ते आम्ही केलेत प्रयत्न. मग जर संधी मिळाली तर आम्ही अजून समाजासाठी काहीतरी करू शकेल, मी आणि माझे मिस्टर. आता प्रभाग क्रमांक जो 15 आहे तिथे तुम्ही आता बऱ्याच वर्षापासून राहत आहे, म्हणजे माझं सासर माहेर तिथंच आहे. दोन्ही पण तिथंच आहे. म्हणजे एका वॉर्ड मध्येच माझं सासर आणि माहेर दोन्ही तिथंच आहे. त्यामुळे मी लोकांच्या कसं, मी नवीन नाहीये लोकांसाठी, वॉर्डातल्या लोकांसाठी मी नवीन नाहीये. तिथल्या समस्या पण तुम्हाला माहित असतील. समस्या माहिती आहेत. काय समस्या आहेत नेमक्या तिथे? समस्या असं म्हणजे वॉर्ड मोठा आहे, जे केलेत मंगेशदादांनी भरपूर म्हणजे सुखसोयीता आहेत, पण काही ठिकाणी काही कामं थांबली असतील, काही राहिले असतील, महिलांचे काही प्रश्न असतील. एक महिला म्हणून तुम्ही पुढाकार घेतला, निवडून आला, तर महिलांसाठी मला काहीतरी करायचंय. संधी मिळाली तर काय महिला म्हणजे महिलांचं काय, एक काहीतरी उद्योग काढा आम्हाला, काहीतरी असं. जर तुम्हाला जनतेने संधी दिली तर तुम्ही काय महिलांसाठी विशेष काय काम? महिलांसाठी म्हणजे सार्वजनिक असं योगा व्यायामाचं, परत उद्योग, लघु उद्योग काहीतरी महिलांसाठी घरात बसून. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभाग क्रमांक 15 मध्ये पोलीस चौकी उभा राहण्यासाठी माझे प्रयत्न राहील. प्रभाग 15च्या विकासासाठी महानगरपालिका कडून तर फंड गोळा करीनच, पण आणि लोकप्रतिनिधीकडून जास्तीत जास्त फंड गोळा करून प्रभागाच्या विकासासाठी मी काम करेन. तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात तर पहिल्यांदा उतरताय, परंतु मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय त्या प्रभागात असेल किंवा त्या वॉर्डामध्ये, तर आतापर्यंत नेमकी कुठली विशेष कामं तुम्ही सांगू शकाल की ते तुमच्या माध्यमातून झालेत? आमच्या माध्यमातून म्हणजे पूर परिस्थितीच्या वेळी जीवनावश्यक वस्तू किंवा काय मेडिसिन ह्या अशा माध्यमातून आम्ही मदत केल्या लोकांना.
कोरोनाच्या काळामध्ये कसं लोकांना बेड उपलब्ध होत नव्हते, अँब्युलन्स उपलब्ध होत नव्हते. त्यासाठी आम्ही स्वतः बरोबर जाऊन बेड उपलब्ध करून दिले, अँब्युलन्सची सोय केली. म्हणजे कोविडच्या काळात कोविडच्या काळात आम्ही केलेत काम. मागच्या वेळेला तुमचं नाव चर्चेत होतं, परंतु ऐन वेळी नाव मागे पडलं आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही. परंतु आता 2025च्या या महानगरपालिका निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळाली, तर काय वाटतं याबद्दल? आम्ही मागच्या वेळेला आम्ही लास्टला आमची तिकीट थांबली, तरी आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, काँग्रेस पक्षाचीच कामं केली. 10 वर्ष आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे. लोकसभा विधानसभामध्ये आम्ही त्यांचीच कामं केलेत काँग्रेस पक्षाची. इथून पुढे पण आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहणार आणि पुढच्या पक्षांच्या भरपूर ऑफर आता आहे, वातावरण कसं, पण आम्ही नाही, आम्ही ही काँग्रेस पक्षाशीच एकनिष्ठ राहिलो आणि इथून पुढे पण राहणार, कायम तुम्ही एकनिष्ठ राहणार. आता तुम्ही ज्या प्रभाग क्रमांक 15 मधून येता, तर जर जनतेने तुम्हाला संधी दिली आणि तुम्हाला जर काम करण्याची संधी दिल्यानंतर काय तुमचा भविष्यातील मानस आहे की हे कामे आम्ही करू शकतोय? आता मंगेश दादा फिरोज पठाण यांनी भरपूर म्हणजे प्रभागात भरपूर ठिकाणी विकास चांगला केलेला आहे. मला जी कामं थोडी प्रभाग मोठा असल्यामुळे काही कामं थांबली असतील ती, आणि महिलांसाठी मेन मला महिलांसाठी जो ओपन फेस आहे तिथं काहीतर उद्योग, गार्डन किंवा उद्योगधंद्यांच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी उद्योगधंदा काढून द्यायचा आहे. महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न, योगा व्यायामासाठी एक आपल्यातर्फे काहीतरी जागा एक हे करून त्यांच्यासाठी मला जागा द्यायची आहे. आता कसं आहे, पुरुषांसाठी जिथं तिथं स्वच्छतागृह उपलब्ध आहेत, प्रश्न महिलांचा आहे. महिलांसाठी असं स्वच्छतागृह असं नाहीये. महिलांसाठी विशेष मला वॉर्डमध्ये एक स्वच्छतागृह 1-2 ठिकाणी उभा करायचंय आणि मला महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. तुम्हाला विश्वास वाटतोय का की प्रभाग क्रमांक 15ची जनता तुम्हाला निवडून देईल म्हणून? हो, का वाटतं? कारण माझ्यासाठी तो प्रभाग वेगळा नाही, सासर माहेर माझं त्या प्रभागामध्येच आहे आणि गेले 15 वर्ष मी आणि माझे मिस्टर लोकांसाठी कार्य करतोय. प्रत्येक त्यांच्या सुख दुःखात सामील होतोय, प्रत्येक त्यांच्या अडचणी कुठल्याही असू दे, माझे मिस्टर पण येतात धावून, आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये, आणि त्यामुळं मला लोक संधी देतील हा विश्वास वाटतो. हा मला विश्वास आहे. तरुणांसाठी काय विशेष काम करण्याचा मानस राहील तुमचा जर लोकांनी तुम्हाला संधी दिली तर? लोकांनी मला संधी दिली तर मी जी आपली विद्यार्थी वर्ग आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात किंवा जे त्यांच्यासाठी एक लायब्ररी स्वखर्चातून माझ्या, जर मला संधी मिळाली तर मी स्वखर्चातून ती लायब्ररी उभा करेन. आमच्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून तुम्ही प्रभाग क्रमांक 15च्या जनतेला काय आव्हान कराल की तुम्हाला का लोकांनी मतदान करायला पाहिजे? मला जर संधी दिली तर मला प्रभागाच्या समस्या मी जवळून मला माहिती आहेत, कारण मी माझं पूर्ण सासर माहेर तिथं असल्यामुळं लोकांशी मी जवळीक आहे. त्यांच्या समस्या सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. मला जनतेने एकदा संधी द्यावी, मी त्यांचं सोनं करेन. धन्यवाद. आज आपल्या स्पेशल गोष्टच्या माझा प्रभाग माझं विजन ह्या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात स्मिता राजू यमगर यांनी अगदी खरं तर त्या पहिल्यांदाच मुलाखतीला सामोरे जात आहेत. त्यांचं काम मोठ्या प्रमाणावर त्यांनी मागच्या 10-15 वर्षात केले, परंतु निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच ते उतरत आहेत. तरी देखील अगदी मनमोकळेपणाने आपल्यासोबत संवाद साधला, हितगुज साधलं त्याबद्दल आणि अगदी प्रचाराच्या धामधुमीत त्यांनी वेळात वेळ काढला त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आणि धन्यवाद.